नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. आपण संख्या आणि संख्या पद्धती हा टॉपिक सुरू केलेला आहे. ह्या टॉपिकमधले आपण ऑलरेडी 2 लेक्चर घेतलेले आहेत. हे आहे लेक्चर नंबर आपलं 3. वेगवेगळ्या संख्या कोणत्या असतात? संख्यांचे प्रकार काय? संख्यांचा आपल्याला फायदा काय होतो? ह्या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेलमध्ये ह्या टॉपिकमध्ये बघितलेल्या आहेत आणि त्याचनुसार आपण आता एम-सी-क्यू किंवा क्वेश्चन्स बघत आहोत. पहिल्या लेक्चरमध्ये पण बघितलं. पहिल्या लेक्चरमध्ये प्रॉपर थिअरी आहे. जे विद्यार्थी नवीन असतील किंवा नवीन जॉइन झाले असतील, त्यांनी डायरेक्ट दुसरं किंवा तिसरं लेक्चर बघू नका किंवा बघितल्यानंतर समजणार नाही. तुम्हाला पहिलं लेक्चर बघावं लागेल. ऑलरेडी सगळे लेक्चर आपण व्यवस्थितरित्या ते ॲपमध्ये प्रॉपर मेंटेन केले आहे. ठीक आहे. तर पहिले लेक्चर बघा. त्याच्यामध्ये सगळ्या बेसिक संख्यांचं सांगितलेलं आहे. सेकंडमध्ये अजून काही गोष्टी सांगितल्या आहेत आणि एक्स्ट्रा त्याच्यामध्ये क्वेश्चन्स घेतले. आता थर्ड लेक्चरमध्ये पूर्णच्या पूर्ण सगळेच आपल्याला प्रॉपर एम-सी-क्यू किंवा क्वेश्चन्स घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर बघा पहिला क्वेश्चन आजच्या लेक्चरचा. काय क्वेश्चन दिला तुम्हाला? 4, 5, 4, 5, 0 आणि 3 बरोबर या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या बरोबर. अंक पुनरावृत्त होऊ शकतात. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. याचा अर्थ रिपिटेशन अलाउड आहे. ठीक आहे. संख्या कोणती? आता मला सांगा संख्या तुम्हाला दिल्यात 4, 5, 0 आणि 3. संख्या दिल्यात तुम्हाला 4 आणि विचारली 5 अंकी संख्या. याचा अर्थ तुम्हाला कोणता तरी अंक डबल घ्यायचा आहे. कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय आपलं उत्तर येणार नाही. मग कोणता अंक डबल घ्यायचा हे आपण आता ठरवणार आहोत. आता मला सांगा सर्वात लहान लिहायची आपल्याला. सर्वात लहान लिहिताना आपण काय करणार? असेंडिंग ऑर्डर लिहिणार. म्हणजेच काय? सर्वात छोटी संख्या किंवा चढत्या क्रमाने आपल्याला लिहितलं जायचंय. चढत्या क्रमाने म्हणजे पहिले 0 लिहिणार, नंतर 3 लिहिणार, नंतर 4 आणि 5. आता शून्यापासून जर सुरुवात केली आपण तर शून्यापासून संख्या कोणतीही तयार होत नसते. त्यामुळे शून्यापासून सुरुवात करू शकत नाही. मग आपण नंतर जे आहे 3 त्याला घेतलं. आता 3 घेतल्यानंतर 0, 4, 5 मध्ये कोण छोटं आहे? 0 छोटा आहे. बरं. परत 0, 4, 5, 3 ह्यांच्यामध्ये परत कोण छोटे आहे? कारण आपल्याला एक संख्या डबल लिहायची आहे. रिपिटेशन अलाउड आहे. परत तुम्हाला 0 घ्यावा लागणार आहे आणि नंतर राहिलं कोण रे? 4 आणि 5 म्हणजे 30,045 हे तुमचं उत्तर असेल. ऑप्शन नंबर बी 30,045. ठीक आहे. बघा या अंकापासून बनणारी सर्वात लहान संख्या बरोबर. आता मला सांगा 30,450 आणि 30,045 कोण छोटे आहे? तुम्ही ऑप्शनहून जाऊ शकतात. हा छोटा आहे, हा कॅन्सल. आता किंवा हे दोघांपैकी कोण छोटे आहे? 34,500 छोटे आहेत का 30,500? तर 34,500 मोठे आहेत, कॅन्सल. मग 30,540 का 30,045? तर 30,045 छोटे आहेत. त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा कॅन्सल झाला. तुम्ही ऑप्शनवरून जाऊ शकतात किंवा स्वतः आपण संख्या तयार करू शकतो. पण कधीही बेटर स्वतः संख्या केलेली कधीही चांगली आहे. ठीक आहे. चलो पुढचा क्वेश्चन 0, 3, 6, 7, 0, 3, 6, 7 आणि 9. आता हे सगळं आपल्याला ऑलरेडी त्यांनी चढत्या क्रमाने दिले म्हणजे लहानापासून मोठ्याकडे ऑलरेडी दिलेलं आहे. या अंकांची पुनरावृत्ती न करता म्हणजे याचा अर्थ रिपिटेशन अलाउड नाहीये. प्रत्येक अंक तुम्हाला एकदाच घ्यायचा. मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला रिपिटेशन अलाउड होतं. आपण 0 हा नंबर डबल घेतला आपल्या रिक्वायरमेंटनुसार. इथं रिपिटेशन अलाउड नाहीये. याचा अर्थ अंकांची पुनरावृत्ती व्हायला नाही पाहिजे. म्हणजेच तुम्ही एखादा अंक डबल नाही घ्यायचा. एकदा घेतला परत त्याला हात लावायचा नाही. 5 अंकी मोठ्यात मोठ्या आणि मोठ्यात मोठ्या कमाल म्हणजे काय रे? सगळ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान किमान म्हणजे सगळ्यात मोठी संख्या 5 अंकी आणि सगळ्यात छोटी संख्या 5 अंकी यांच्यातला डिफरन्स काढायचा आहे किंवा ह्यांच्यातला अंतर काढायचं आहे. म्हणजेच मोठ्यात मोठी 5 अंकी वजा लहानात लहान 5 अंकी संख्या वजाबाकी करणं अपेक्षित आहे. आता मला सांगा मगाशी बघितलं आपण 5 अंकी लहान संख्या तयार करायची आहे. 0 पासून तर सुरुवात करू शकत नाही. 0 पासून सुरुवात करणं चुकीचं आहे. मग काय करणार? मग आपण काय करणार आहोत? तर 0 पासून सुरुवात आपण नाही करायची. म्हणजेच काय रे? ठीक आहे. 0 पासून सुरुवात नाही करायची. म्हणजे आपण सुरुवात करणार आहोत 3 पासून. नंतर 0 घेतला. नंतर 6, 7 आणि 9. 30,679 घ्यायला. आता बघा 0 पासून सुरुवात केली असती तर आपला अंक झाला असता 3, 6, 7, 9 म्हणजे 0, 3, 6, 7, 9. आता मला सांगा 0 पासून सुरुवात करून ही संख्या
5 अंकी आहे का हो? 4 अंकी संख्या नाही. त्यांनी विचारले 5 अंकी, त्याच्यामुळे हे चुकलेलं आहे. मग 3 आणि 0 मध्ये आपल्याला काय घ्यायचंय? तर 3 आणि 0 मध्ये आपण जे छोटे ते घेऊ शकतो. 0 छोटा आहे पण संख्या बनणार नाहीये. मग त्याच्यानंतरचं छोटं कोण आहे? त्याच्यानंतरचं छोटं 3 आहे. म्हणून आपण काय घेतला? 3 पासून सुरुवात केली. 3 घेतला ऑलरेडी. मग आपण बाकीच्यापैकी छोटं कोण आहे? 0. मग 0 घेतला. बाकीच्यापैकी छोटं कोण आहे? 6 घेतला. नंतर 7, नंतर 9 हे असे आपण घेत गेलो. ठीक आहे. आता लहानात लहान झाली, मोठ्यात मोठी लिहिताना आपल्याला काय करायचं? मोठ्यात मोठी लिहिताना आपल्याला मोठ्या संख्येकडनं लहान संख्येकडे म्हणजे उतरत्या क्रमानं लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे संख्या काय होईल रे? 9, 7, 6, 3, 0. डायरेक्टली तुमचं उत्तर आलं 97,630. सगळ्यात मोठी संख्या ह्या 5 अंकांनी बनते. दोघांचा फरक विचारला त्यांनी, मग काय लिहिणार आपण? 30,679. फरक आहे, मायनस करा. ठीक आहे. 10तून 9 गेला, खाली उरला 1, हातचा आला 1. 13तून 7 आणि 1 8 गेले, 5 हातचा आला 1. 16तून 7 गेले 9, हातचा आला 1. 7 मधून 1 गेला 6 आणि 9तून 3 गेले 6. 66,951 उत्तर पाहिजे. यस, व्हेरी गुड. 66,951 आपलं उत्तर आलेलं आहे, जे की आहे तुमच्या डोळ्यासमोर. इथपर्यंत कसलीही अडचण असेल तर कृपया करून कमेंट करा किंवा सांगत चला, बोलत चला. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. 135 दिलेत आपल्याला आणि 153 दिले. या संख्यांमधील 3 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक. आता स्थानिक किंमत म्हणजे काय? एखादा आपल्याला अंक दिलेला असतो. ऑलरेडी आपण आधीच्या लेक्चरमध्ये असे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. एखादा अंक दिलेला असतो, त्या अंकाची प्रॉपर किंमत काय आहे? स्थानिक. मग स्थानिक किंमत काढताना तुम्हाला काय करायचंय? तो अंक कुठे? एकक स्थानावरती आहे, दशक स्थानावरती आहे, शतक स्थानावरती आहे, म्हणजे लाखच्या स्थानावरती किंवा हजार स्थानावरती आहे, हे तुम्हाला चेक करायचंय. आता इथं काय दिलं आपल्याला? 135 आणि 153. 135 आणि 153. आता मला सांगा, 3 या अंकाबद्दल ते बोलतायत. मग 3 हा अंक इथं पण आहे, 3 हा अंक इथं पण आहे. इथं जर आपण कंपेअर केलं, इथं जर आपण व्यवस्थित हे केलं, तर मला सांगा 3 हा अंक इथं एकक स्थानी आहे. 3 हा अंक एकक स्थानी म्हणजे तुम्हाला काय करायचंय? 3 गुणिले 1. कारण ह्याची व्हॅल्यू काय आहे? इथं एकच आहे ना. मग इथं व्हॅल्यू दर्शनी किंमत स्थानिक किंमत 3 आली. स्थानिक किंमत 3 आली. 3 हा अंक इथं एकक दशक म्हणजे 3 गुणिले 10 ने गुणाकार करावा लागेल. म्हणजे इथली त्याची स्थानिक किंमत 30 आहे, इथं 3 आहे. त्यांनी काय विचारलं? दोघांचा फरक. 30 मधून 3 गेले, 30 - 3 27. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. ऑप्शन नंबर सी 27 तुमचं उत्तर यायला पाहिजे किंवा आलेलं असेल. ठीक आहे. इथपर्यंत कसलीही अडचण असेल तर कृपया करून सांगत चला. चलो पुढचा क्वेश्चन. ए आणि बी च्या ए ही बी च्या आधीची संख्या आहे. म्हणजे ए ही बी च्या अगोदर संख्या आहे. बरोबर ना? बर. तर ए मायनस बी, ओके, ए मायनस बी आणि बी मायनस ए यांच्या किमती काय असतील? आता मला सांगा, ए ही बी च्या अगोदर आहे म्हणजे आपण कोणती संख्या घेऊ शकतो? समजा मी काय म्हणतो की ए ही बी च्या अगोदर आहे, याचा अर्थ आपण काही घेऊ शकतो, तुम्हाला जे वाटेल ते. समजा मी म्हणतो की एक 5 आहे आणि एक 4 आहे. आता ए ही बी च्या अगोदर आहे. समजा हा ए आहे, हा बी आहे. आता तुम्ही म्हणता सर कुठून आले? तुम्ही काही घ्या, तुम्ही 10 11 घ्या, तुम्ही 12 13 घ्या, तुम्ही 100 101 घ्या, 1000 1001 घ्या, 500 501 घ्या, 499 500 घ्या, 375 376 घ्या. तुम्हाला जी आवडेल ती घ्या. मी छोटी संख्या घेतो, मनानेच काही घेऊ शकतो आपण. त्यांनी फक्त लक्षात एकच ठेवायचं, ए ही बी च्या अगोदर आहे. म्हणजे ए बी च्या अगोदर म्हणजे 4 नंबर हा 5 नंबर. ए ची व्हॅल्यू काय आहे? ठेवा इथं 4. बी ची व्हॅल्यू काय आहे? 5. 4 वजा 5, एक संख्या छोटी एक संख्या मोठी. वजाबाकीतले नियम माहित पाहिजे. छोटी संख्या आणि मोठी संख्या, मोठ्या संख्येतनं लहान संख्या मायनस करता आली पाहिजे किंवा केलीच पाहिजे. मोठ्या संख्येतनं लहान संख्या म्हणजे 5 - 4 1 झाला आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण द्यायला पाहिजे. म्हणजे माझं उत्तर आलेलं आहे -1. ठीक आहे. ओके. बी मायनस ए म्हणजे काय रे? बी म्हणजे कोण आहे? 5 आहे. 5 वजा 4 म्हणजे हे उत्तर आलेलं आहे +1 किंवा +1. त्यांनी काय विचारलं? यांच्या किमती. पहिल्यांदा किंमत कोणाची? ए मायनस बी ची. पहिल्यांदा उत्तर आपलं -1 पाहिजे. -1 वाला ऑप्शन आपला करेक्ट आहे. हा -1 आहे आणि 1 हा 1 आणि -1 आहे. पण इथं ए मायनस बी ची किंमत -1 आलेली, त्यामुळे हा नाहीये. 0 आलीच नाहीये कुठं. 0 तर उत्तर आलंच नाहीये, त्यामुळे 2 ऑप्शन तर गेले आपले. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला संख्या एखादी मनात घेऊन सुद्धा तुम्हाला काढता आलं पाहिजे. प्रश्नाच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला व्हॅल्यूज टाकता आल्या पाहिजे.
स्वतःला बेंड करता आलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे, की कोणत्या ठिकाणी आपल्याला कसली रिक्वायरमेंट आहे. प्रश्न व्यवस्थित वाचणे हा एकमेव ऑप्शन आपल्याकडे असतो आणि तो जर केला तर आपल्याला उत्तर येते. 27,307 27,307 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे? आता इथे 7 किती वेळेस आहे रे? 2 वेळेस 7 आहे. तर ह्यांचा स्थानिक किंमत, आता ह्याची स्थानिक किंमत काय येणार आहे? एकक स्थानचा अंक आहे. 7 गुणिले 1, स्थानिक किंमत 7च आहे. एकक, दशक, शतक, हजार. इथं काय होणार आहे स्थानिक किंमत? 7 गुणिले 1000. बरोबर? स्थानिक किंमत आहे 7,000. ह्याची स्थानिक किंमत 7 आहे, ह्याची किंमत आहे 7,000. दोघांचा फरक आहे. दोघांचा फरक म्हणजे काय येणार मला सांगा? 7,000 मधून तुम्हाला काय करायचं आहे? 7 वजा करायचे आहेत. मायनस 10तून 7 गेले 3, हातचा आला 1, 10तून 1 गेला 9, हातचा आला 1, 10तून 1 गेला 9, हातचा आला 1 आणि 7 मधून 1 गेला 6. 6,993 हे तुमचं उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे, 6,993 हे आपलं आन्सर आलेलं आहे. इथपर्यंत कोणाला कसलाही डाऊट असेल तर कृपया करून सांगणे. ठीक आहे, चल बघा एकदा. पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5 आहे हा. 9, 7, 0 आणि 4 या अंकांचा वापर करून 4 अंकांच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत. आता इथे 4 अंकाची संख्या बनवायची, बरोबर? आणि आपल्याकडे 4च अंक आहेत. याचा अर्थ तुम्हाला प्रत्येक अंक एकदाच घ्यायचा आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. 4 अंकापासून 4 अंकी संख्या बनवायची, याचा अर्थ प्रत्येक अंक एकदा आलाच पाहिजे. हां, जर मोठी संख्या असती तर आपल्याला रिपिटेशन करावं लागलं असतं, पुनरावृत्ती अंकांची करावी लागली असती. ठीक आहे, मग इथं सांगा मला मोठ्यात मोठी आणि लहानात लहान. आता मोठ्यात मोठी काय होणार मला सांगा? 9 सगळ्यात मोठा आहे, नंतर 7 आहे, नंतर 4 आहे आणि 0 आहे. 9,740 मोठी संख्या झाली, मोठ्यात मोठी किंवा सगळ्यात मोठी. लहान संख्या कोणती होणार आहे रे? तर लहानात लहान किंवा लहान संख्या कोणती होईल? आता 0 पासून जर आपण स्टार्ट केलं, 0, 4, 7 आणि 9. आता मला सांगा, मगाशी बघितल्याप्रमाणे 0 पासून जर स्टार्ट केलं तर ती संख्या 3 अंकीच होते. मग आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा घ्यावं लागेल 4. 4 घेतला मी एकदा, मग आता बाकीचे 3 उरले. आता 0 घ्यावा लागेल, 0 घेतला. दोघांपैकी परत छोटं कोण आहे? 7 आहे आणि उरला कोण आपला? 9 उरलेला आहे. मायनस करा, 10तून 9 गेला, खाली उरला 1, हातचा आला 1, 14 - 8 6, हातचा आला 1, 7 मधनं 1 गेला 6 आणि 9तून 4 गेले 5. 5,661. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी 5,661. इथपर्यंत कसलाही डाऊट असेल तर कृपया करून विचारा. एकदम बेसिक लेवलचे प्रश्न आहेत, सोपे प्रश्न आहेत, जे की तुम्हाला खूप जास्त लेवलला उपयोगी पडणार आहेत. ठीक आहे, चलो. 70 आणि 80 यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज काय आहे? 70 आणि 80 मध्ये. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय माहित पाहिजे की मूळ संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्या म्हणजे काय? अशी संख्या की त्या संख्येला फक्त आणि फक्त त्याच संख्येनं भाग जातो किंवा 1 ने भाग जातो. बरोबर? किंवा म्हणण्यापेक्षा की 1 ने पण जातो आणि त्याच संख्येने पण जातो, किंवा हा शब्द नाही आला पाहिजे. त्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो आणि 1 ने सुद्धा भाग जातो. दुसरी त्याची डेफिनेशन अशी आहे की मूळ संख्या म्हणजे, किंवा प्राईम नंबर म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. प्राईम नंबर किंवा मूळ संख्या म्हणजे त्या संख्येचे फर्दर पुढे अजून अवयव पडत नाहीये. म्हणजे त्या संख्येला अजून कशानेही भाग जात नाही. अशा संख्यांना म्हणतो आपण मूळ संख्या. आता मला सांगा 70 आणि 80 मधील, याचा अर्थ 70 घ्यायचं का नाही घ्यायचं? 70 आणि 80च्या मधले घ्यायचे. मग 71 घेणार का नाही? येस घेणार. 71 घ्यायलाच पाहिजे. 72 घेणार का रे? 72 नाही घेणार. कारण 72ला मी लिहितो 9 गुणिले 8. अवयव पडतात असे 71चे पडतात का? नाही पडत. याचा अर्थ 72 मूळ संख्या नाही. 73 आहे का? येस. 73चे अजून अवयव पडत नाही. 74 आहे का रे? 74 नाहीये, कारण 2 ने भाग जातो. बरोबर? 2 - 6 आणि 37, म्हणजे मला वाटतं 37 गुणिले 2 हे होतात 74. येस, 36 जुने 72, 37 जुने 74. बरोबर आहे. बरं ठीक आहे, 74 नाही घेणार. 75ला भाग जातो. 75चे अवयव पडतात. 75ला मी काय लिहू शकतो रे? 25 गुणिले 3.
76. 76ला मी काय लिहू शकतो मला सांगा. 76ला 4 एक 4 बरोबर, 4 एक 4 आणि 19 चोक 76. 19चा पाडा आला पाहिजे. 19 दुनी 38, 19 त्रिक 57, 19 चोक 76. 77 नाही घेऊ शकत आपण, कारण 11 गुणिले 7 77 आहे. ठीक आहे. 78 नाही घेऊ शकत, मूळ समसंख्या आहे, त्याचे अवयव पडतात. 79 येस, 79 आपण घेऊ शकतो. 79 चे फॅक्टर पडत नाही. 80 20 चोक 80 अवयव पडतात. 81 99 81 नाही घेऊ शकत. 82 समसंख्या आहे, अवयव पडतात. बरोबर ना. 83 83 घेणार का रे आपण? येस, 83 घेणार का, हा एक प्रश्न आहे आपल्याकडे. मला सांगा, 83 आपण घेऊ शकतो का? सांगा बरं. कोणत्या पाढ्यामध्ये येतात 83? ओके, ठीक आहे. आता मला सांगा, म्हणजे 71 73 79 बरोबर, 84 85 86 87 पण नाही घेऊ शकत. 88 पण नाही घेऊ शकत. 89 बघा, 89 घेऊ शकतो का रे आपण? 89 सॉरी, अरे आपल्याला 70 ते 80 मध्ये विचारलंय, आपण पुढे चाललोय. 70 ते 80 मध्ये विचारले, सॉरी. 79 नंतर 80 घेऊ शकत नाही. तेच म्हणलं तुम्हाला मी, 70 ते 80 मधलं घ्यायचं आहे, कारण 80च्या पुढं 83 सुद्धा काय आहे आपला, 83 सुद्धा कोणत्याही पाड्यात नाही. 83 मूळ आहे. सॉरी, 70 ते 80 मध्ये तिघच आहेत. ठीक आहे. ऍडिशन करा. 9 1 10 10 3 13 हातचा आला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22. उत्तर आलेलं आहे 223. ऑप्शन नंबर ए. 3 अशा संख्या आहेत, 3च संख्या आहेत ज्या की मूळ आहेत आणि त्यांची बेरीज आहे 223. पुढचा क्वेश्चन दिला आपल्याला, 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची बेरीज किती? 1 ते 20 या संख्यांमध्ये, याचा अर्थ 1 घ्यायचा का? आपण असाही घेऊ शकत नाही, कारण 1 ही मूळ संख्या नाही. लक्षात घ्या, 1 ही मूळ किंवा संयुक्त अशी कोणतीच संख्या नाही. आपण बघितलेलं आहे थेरी पार्ट मध्ये. 1 ना मूळ संख्या आहे ना संयुक्त आहे. ठीक आहे. यस, ओके. तर 1 ते 20 मध्ये नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची बेरीज किती? तर मला सांगा, 1 ते 20 मध्ये 2 घेणार का रे? यस, सगळ्यात पहिले किंवा सगळ्यात छोटी मूळ संख्या 2 आहे, किंवा सगळ्यात पहिली मूळ संख्या 2 आहे, किंवा 2 ही एकमेव अशी मूळ संख्या आहे की जी समसंख्या आहे. बाकीच्या मूळ संख्या जर तुम्ही कंपेअर केल्या तर त्या विषम आहेत, कारण ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे नंबर असतात त्याला म्हणतो सम. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 या संख्या असतात त्याला म्हणतो विषम. आता मला सांगा, ह्या मूळ संख्या आपण काढल्या, तुम्हाला हे सम वाटतात का रे? समसंख्या आहेत का? ह्या नाही, ह्या सगळ्या विषम संख्या आहेत. एकमेव 2 अशी संख्या आहे जी सम आहे आणि मूळ सुद्धा आहे. ठीक आहे. नंतर 3 घेणार का रे आपण? 3 घेणार. 5 घेणार का रे आपण? 5 घेणार. बरोबर. 4 घेणार का? 4 नाही घेणार. बेदुने 4 अवयव पडतात. 5 घेणार. 6 नाही घेऊ शकत. बेत्रिक 6. 7 घेऊ शकतो का? येस, 7 घेऊ शकतो. 8 4 दुने 8 नाही घेऊ शकत. 9 3 त्रिक 9 घेऊ शकत नाही. ज्याचे फॅक्टर पडतात ती मूळ संख्या नाही. 10 बेपंचे 10 नाही घेऊ शकत. 11 येस, 11 घेऊ शकतो. 12 12 कसं काय घेणार? 6 दुने 12 4 त्रिक 12. 13 येस, 13 घ्यायचं डेफिनेटली. 14 7 दुने 14 नाही घेऊ शकत. 15 5 त्रिक 15 नाही घेऊ शकत. 16 8 दुने 16 4 चोक 16 नाही घेऊ शकत. 17 आपण घेऊ शकतो. 18 9 दुने 18 नाही घेऊ शकत. 19 येस, 19 घेऊ शकतो. एवढ्या संख्या आलेल्या आहेत ज्या मूळ संख्या आहे, यांची बेरीज करायची आहे. ठीक आहे. 9 9 3 12 किंवा 9 7 16 17 18 19 20 20 आणि 7 27 27 आणि 5 32 33 34 35 36 37 7 हातचे आले 3. 7 हातचे आले 3. आता 7 शेवटी फक्त एकाच ऑप्शन मध्ये, डायरेक्टली ऑप्शन नंबर डी. तरी चेक करूया. हातचे आले 3. 1 2 3 4 4 आणि 3 7. उत्तर आलेले आपलं 77 किंवा ऑप्शन नंबर डी 77. परत एकदा बेरीज चेक करा बरं का. 2 आणि 3 5 5 आणि 5 10 10 आणि 7 17 आणि 1 18 18 19 20 21 21 आणि 16 21 आणि 6 27 27 आणि 10 37. 7 हातची आली 3. 3 4 5 6 7. 77 ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन.
2 अंकांच्या प्राकृतिक किंवा नैसर्गिक संख्यांची संख्या आहे. 2 अंकांच्या म्हणजे 2 अंकी किती संख्या आहेत? नॅचरल नंबर्स 2 अंकी किती आहेत? आता नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या म्हणजे काय? तर जी संख्या 1 पासून स्टार्ट होते किंवा नॅचरल नंबर ऑलवेज स्टार्ट्स विथ 1. नॅचरल नंबर कधीही 1 पासून सुरू होतात आणि इन्फिनिटीपर्यंत किंवा अनंतापर्यंत जातात. त्याला काय म्हणतो आपण? नॅचरल नंबर म्हणतो. म्हणजे सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात, निगेटिव्ह नंबर नॅचरल नंबरमध्ये येत नाहीत. हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ज्यांना डाऊट असेल किंवा कन्फ्युजन असेल तर नंबर 1चं लेक्चर जाऊन बघणे, तेव्हा डाऊट्स क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. आता मला सांगा 2 अंकांच्या प्राकृतिक संख्यांची संख्या किती? आता 2 अंकांची संख्या मला सांगा 1 ते 10 मध्ये 1 ते 10 मध्ये किती संख्या आहेत मला सांगा बाळांनो? फक्त एकच संख्या आहे. कोणती? 10 संख्या आहे. 1 ते 20 मध्ये 1 ते 20 मध्ये किती संख्या आहेत? 1 ते 20 मध्ये एकच मिनिट हां. 1 ते 20 मध्ये किती संख्या आहेत? 1 ते 20 मध्ये संख्या आहेत आपल्या मला सांगा सॉरी 1 ते नाही 11 ते 20 मध्ये संख्या आहेत 10 संख्या आहेत. मोजा ना 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 म्हणजे 10 संख्या आहेत. बरं. 21 ते 30 मध्ये ह्या सुद्धा 10 संख्या आहेत. ओके. 31 ते 40 मध्ये ह्या सुद्धा 10च संख्या आहेत. 41 ते 50 मध्ये ह्या सुद्धा 10च संख्या आहेत. 51 ते 60 मध्ये 10 संख्या आहेत. 61 ते 70 मध्ये 10 संख्या आहेत. 71 ते 80 मध्ये 10 संख्या आहेत. 81 ते 90 मध्ये 10 संख्या आहेत. आणि 91 ते 100 मध्ये फक्त आणि फक्त 9 संख्या आहेत. कारण आपण 100 घेऊ शकत नाही. आता मला सांगा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि हे 9 1 10 म्हणजे हे एक 10 म्हणजे हे सुद्धा 10 संख्या आहेत ना. बघा म्हणजे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 80, 9, 79, 79 ने 1 सॉरी काय झालं आपलं 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 सॉरी 80, 9, 89 तेच मला असं काय झालं 89 आणि 1 90 ऑप्शन नंबर बी 90. ठीक आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीनं तुम्ही कसं काढू शकता? आता मला सांगा 1 ते 100 मध्ये तर 100 घ्यायचंच नाहीये. आता 1 ते 99 मध्ये किती संख्या आहेत रे बाळांनो? मला सांगा 1 ते 99 मध्ये टोटल संख्या किती आहेत? तर टोटल संख्या आहेत 99. ओके. त्याच्यापैकी 1 ते 10 मधल्या 1 ते 10 मधल्या किती संख्या घेणार तुम्ही? 9 संख्या घेणार. म्हणजे 1 ते 99 मध्ये टोटल 99 संख्या आहेत, ज्या की काही 1 अंकी आहेत, काही 2 अंकी आहेत. कारण 1, 2, 3, 4 पण आलं ना. आणि 1 ते 9 मध्ये सगळ्या 1 अंकी आहेत, तर त्या 1 अंकीवाल्या 9 मायनस करायच्या. 1 अंकीवाल्या 9 मायनस करायच्या. उत्तर आलेलं आहे आपलं 90 किंवा 90 ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. इथपर्यंत कसलाही डाऊट असेल तर प्लीज कृपया करून कमेंट करा. चलो नेक्स्ट क्वेश्चन. 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने 2 मूळ संख्या आहेत त्यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला सर्वात लहान संख्या कोणती मिळते? आता मला सांगा मूळ संख्या आहेत का नाही हेच आपल्याला पहिले चेक करावं लागेल. आता मी फॅक्टर पाडतो. बघा 32, 33 आपण ह्याला प्रॉपर लिहून घेऊया. तुम्हाला डायरेक्टली समजून जाईल मला काय म्हणायचं. 32 ला मी काय लिहू शकतो बाळांनो 8 गुणिले 4. आता मला सांगा त्यांचं काय म्हणणं आलं 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी लहान संख्या कोणती? आता मला सांगा लहान संख्या हीच दिसते पण ही 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने कुठे तयार होते? 32 चे फॅक्टर पडतात. मग हे जे फॅक्टर पडलेले आहेत 8 आणि 4 हे थोडी मूळ संख्या आहेत किंवा तुम्ही घ्या 16 गुणिले 2 हे थोडी दोघे जण मूळ आहेत म्हणजे 2 आहे मूळ 16 संख्या कुठे मूळ आहे? त्याचे अजून फॅक्टर पडतात. याचा अर्थ हे ऑप्शन कॅन्सल झाला. मी काय म्हणतो समजलं का? त्यांचं म्हणणं आलं की 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने तयार होणारी लहान संख्या काढा. आता 2 मूळ संख्याचा मी काय म्हणतो 32 चे फॅक्टर पाडा. 32 चे फॅक्टर पाडले 8 चोक 32
मित्रांनो, आजचा हा अग्निवीर भरती अभ्यासक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अग्निवीर भरतीसाठी अजून अभ्यास साहित्य, टेस्ट, अपडेट्स आणि मार्गदर्शनासाठी गुगल प्ले स्टोअरवरून सब फाउंडेशन ॲप आजच डाउनलोड करा. तुमचं स्वप्न देशाची सेवा करण्याचं आणि आमचं ध्येय तुम्हाला त्या स्वप्नापर्यंत पोहोचवणं. जय हिंद, जय भारत.